नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज आपण क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 2.2 द हाऊस बिल्डर या पाठाचा वर्कशॉप बघणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा असणार आहे ते समजून घ्या. तर सुरुवातीला आपण चिटचॅट क्वेश्चन्स घेतलेले आहेत जे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजमध्ये येतात ते घेतलेले आहेत. त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला म्हणजेच वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे. तर चला तर मग पाहूया. परंतु त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. तर सुरुवातीला आपण पाहूया वॉर्मिंग अप यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स. यामध्ये फर्स्ट आहे मेक ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग, म्हणजे ग्रुप बनवायचा आहे आणि त्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. फर्स्ट आहे व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन. ऑक्युपेशन म्हणजे काय? व्यवसाय, म्हणजे एखाद्या व्यवसायातून निवृत्त होणे म्हणजे काय? आन्सर इज यू स्टॉप डुईंग युअर वर्क जॉब ETC बिकॉज यू हॅव रिच्ड अ पर्टिक्युलर एज. सेकंड आहे व्हेन डू पीपल रिटायर, म्हणजे लोक निवृत्ती केव्हा घेतात? आन्सर इज पीपल जनरली रिटायर्ड ॲट द एज ऑफ 60, सम रिटायर्ड बिफोर 60 ऑल्सो, म्हणजे काही जण 60 वर्षाच्या नंतर रिटायर होतात तर काही जण 60 वर्षाच्या आधीच रिटायर होतात. थर्ड क्वेश्चन फॉर व्हॉट रिझन पीपल डू हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन, म्हणजे लोक निवृत्त होतात तर त्याचं कारण काय आहे किंवा कोणत्या कारणासाठी ते निवृत्त होतात ते सांगायचं आहे. Answer is old age, sometimes health problems. Some people who lived successful life for a long time decide to retire for living with their families and enjoy a happy life. Fourth question, how do people spend their time after retirement? म्हणजे ते निवृत्तीनंतर ते लोक कसा वेळ घालवतात ते सांगायचं आहे. After retirement, most people spend their time with their families and friends. Some enjoy their incompleted hobbies and some do social work of their liking. आता पुढचे क्वेश्चन्स पाहूया. फर्स्ट आहे डिस्कस अँड मॅच द प्रोफेशनल्स इन्वॉल्व इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू, म्हणजे ह्या कन्स्ट्रक्शन लाईनमधले जे काही प्रोफेशन आहेत तर ते त्यांच्या वर्कशी मॅच करायचे आहेत. मग फर्स्ट आहे आर्किटेक्ट, तर याचं हे प्रोफेशन आहे तर याचं वर्क काय असणार आहे? डी प्लॅन्स अँड डिझाईन स्ट्रक्चर. सेकंड आहे इंजिनियर, यांचं काय काम आहे? ई इन्शुअर स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. थर्ड आहे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, याचं काम आहे जी supervises construction, employs workers, professionals, etc. फोर्थ आहे कारपेंटर, याचं काय काम आहे? ए मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स, विंडोज, एक्सेट्रा. 5 आहे मेझन, याचं आहे एफ बिल्ड्स वॉल, रूफ, एक्सेट्रा अँड प्लास्टर्स. 6 आहे टायलर, याचा आहे सी डज द फ्लोरिंग. 7 आहे इंटेरियर डेकोरेटर, याचा आहे बी ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ अ होम. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप इंटू युनिट्स ऑफ pronunciation each having one vowel sound with or without consonant sounds around it. Each such unit is called a syllable. त्या ठिकाणी syllable म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत. टू गॉट, विल, सी, तर हे काय आहे? 1 syllable आहे. फादर, मेझन, बिल्डर हे 2 syllable आहेत. इंजिनियर, कार्पेंटर, कन्स्ट्रक्शन या शब्दांमध्ये 3 syllable आहेत. खाली पाहूया काय दिले. राईट डाऊन नेम्स ऑफ एनी 5 ऑफ युअर क्लासमेट्स अँड ब्रेक देम अप इंटू सिलॅबल. राईट डाऊन द नंबर ऑफ सिलॅबल इन ईच ऑफ देअर नेम्स, म्हणजे तुमच्या वर्गातील कोणत्याही 5 मुलांची नावे या ठिकाणी लिहायची आहेत आणि जे सिलॅबल आहेत तर त्याप्रमाणे ते फोल्ड करून लिहायचे आहेत आणि तिथं नंबरिंग पण करायचे आहे किती सिलॅबल आहेत त्या शब्दामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. तर तुम्ही तुमच्या वर्गातील कोणत्याही मुलांची नावे या ठिकाणी लिहू शकता.
मी दिलेली आहेत ते पाहूया. फर्स्ट आहे जय, यामध्ये 1 सिलेबल आहे. सेकंड आहे मंदाकिनी, यामध्ये 4 सिलेबल आहेत. त्याची फोड कशी केलेली आहे त्याचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. थर्ड आहे सायरा, यामध्ये 2 सिलेबल आहेत. 4 आहे शैलजा, यामध्ये 3 सिलेबल आहेत. 5वं आहे पंढरी, यामध्ये 3 सिलेबल आहेत. आणि ऑरेंज कलरचा जो बॉक्स आहे त्यामध्ये सिलेबल म्हणजे काय याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तेही तुम्ही काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर आत्तापर्यंत आपले वॉर्मिंग अप यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स बघून झालेले आहेत. तर आता मार्जिन क्वेश्चन्सला आपण सुरुवात करणार आहोत. यामध्ये फर्स्ट आहे व्हाय वॉज द मेझन अ व्हेरी गुड वर्कमॅन. याचा आन्सर आहे द मेझन वॉज व्हेरी गुड वर्कमॅन बिकॉज ही गेव अन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू वॉट एव्हर ही बिल्ड. सेकंड आहे व्हॉट सडन डिसिजन डिड द मेझन टेक. आन्सर इज द मेझन टूक अ सडन डिसिजन ऑफ अ रिटायरमेंट. थर्ड आहे व्हॉट वॉज द कॉन्ट्रास्ट इन द वर्कमॅनशिप ऑफ द लास्ट हाऊस. म्हणजे जे शेवटचं घर या गवंड्याने बांधलेलं होतं तर त्या घराच्या कारागिरीमध्ये कोणता विरोधाभास होता. Answer is the mason did not put his careful attention in his work. His work was rough and was done without interest, dedication. His building material was of low quality. He had completed his work hastily and roughly because of rough structure, weak walls, poor finish. The workmanship was not good at all as designed. It was far away from his original workmanship. फोर्थ आहे व्हॉट शॉक अवेटेड द मेझन. म्हणजे या गवंड्याला कोणता आश्चर्याचा धक्का मिळणार होता. आन्सर इज द मेझन वॉज वेटिंग फॉर द कॉन्ट्रॅक्टर टू हँड ओव्हर द कीज टू द हाऊस टू हिम. ही गेव द कीज टू हिम बट द कॉन्ट्रॅक्टर instead handed over the legal document and the keys of the new house to the mason. The contractor had given the new house to the mason as a gift for his good work done before. That was the great shock that awaited the mason. The new house with his bad workmanship now belonged to him as a gift from the contractor. You reap what you sow. आता आपण चिटचॅट क्वेश्चन्स बघून झालेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स बघून झालेले आहेत. आता आपण वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट आहे फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोविंग. तर या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत ते पाहूया. फर्स्ट आहे डेडिकेट, याचं येईल डेडिकेशन. सेकंड आहे मेजर, याचं येईल मेजरमेंट. थर्ड आहे डिसाइड, याचं येईल डिसिजन. फोर्थ आहे परफेक्ट, याचं येईल परफेक्शन. फिफ्थ आहे ओन, याचं येईल ओनरशिप. सिक्स्थ आहे गिव्ह, याचं येईल गिफ्ट. सेवन्थ आहे रिस्पॉन्सिबल, याचं येईल रिस्पॉन्सिबिलिटीज. एट्थ आहे परसिस्ट, याचं येईल परसिस्टन्स. सेकंड क्वेश्चन आहे चूज द प्रॉपर फ्रेज ऑर एक्सप्रेशन टू कम्प्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली. तर या ठिकाणी खाली कंसात आपल्याला फ्रेज किंवा एक्सप्रेशन दिलेले आहेत, ते योग्य ठिकाणी योग्य एक्सप्रेशन किंवा फ्रेज आपल्याला लिहायचे आहेत. फर्स्ट आहे शी डज हर जॉब, रिकाम्या जागी येईल विथ फुल डेडिकेशन. सेकंड आहे वन शूड डॅश डॅश टू हेल्प अदर्स when needed. तर याचं येईल मेक अप वन्स माइंड. थर्ड आहे ॲज मिस्टर जाधव वॉज ट्रान्सफर्ड टू चेन्नई
ही हॅड डॅश डॅश हिज रिस्पॉन्सिबिलिटीज टू हिज असिस्टंट. तर रिकाम्या जागी येईल टू हँड ओव्हर. फोर्थ आहे द लेबरर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट डॅश डॅश हिज फॅमिली. रिकाम्या जागी येईल मीट द नीड्स ऑफ. फिफ्थ आहे बिकॉज ऑफ अ फॉल्ट इन द वायरिंग दे विल हॅव डॅश डॅश अँड इलेक्ट्रिशियन. तर रिकाम्या जागी येईल टू सेंड फॉर. सिक्स्थ आहे मदर ट्राईड हार्ड टू चेंज हर सन्स हॅबिट्स बट डॅश डॅश. रिकाम्या जागी येईल टू नो अवेल. 7 आहे मँगोज फ्रॉम रत्नागिरी आर ऑलवेज डॅश डॅश. रिकाम्या जागी येईल इन ग्रेट डिमांड. थर्ड क्वेश्चन आहे रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर वर्ड्स. यामध्ये ए द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ड बाय द मेझन वूड बी एक्स्ट्रीमली प्लीज्ड वाय. म्हणजे तो जो मेझन आहे गवंडी आहे त्याने जे नवीन घर बांधलेलं होतं त्या घराचा मालक खूप खुश होता. त्याचं कारण काय हे या ठिकाणी विचारलेलं आहे. Answer is the mason was a very good workman. He used to take great interest in his work of building and did it with full dedication. He was very honest in choosing high quality construction material. He took all the measurement of walls, doorways, arches, etc. perfectly. Whatever he built, his finishing was excellent and appealing naturally. The owners of the new house built would be extremely pleased. B आहे द कॉन्ट्रॅक्टर कम्पेन्सेटेड फॉर द मेझन गुड वर्क हाव. म्हणजे कंत्राटदाराने गवंड्याच्या चांगल्या कामाची भरपाई कशी केली तर ते या ठिकाणी सांगायचं आहे. Answer is the contractor the mason's good work that fetched him cool business. So afterwards the contractor compensated him handsomely with a very good salary that was sufficient to meet all needs of the mason's family. C. The mason made a firm decision to retire. When म्हणजे त्या गवंड्याने रिटायर होण्याचा निर्णय केव्हा घेतला. आन्सर इज द मेझन वॉज वर्किंग हार्ड अँड सिन्सिअरली फॉर मेनी इयर्स विथ द कॉन्ट्रॅक्टर. ही हॅड सेटल हिज फॅमिली नाईसली अँड विदाउट एनी स्केअरसिटी ऑफ एनी काइंड. व्हेन ही बिकम अ ग्रँडफादर ही thought that it was the right time for him to retire. He informed his contractor about his retirement and he was firm about his decision. Fourth question आहे read the following words from the story aloud and fill them in the proper columns. या ठिकाणी कॉलम्स दिलेले आहे ज्यामध्ये 1 syllable, 2 syllable, 3 syllable आणि मोर दॅन 3 सिलॅबल असे कॉलम्स आहेत. तर हे शब्द योग्य त्या कॉलममध्ये आपल्याला फिल करायचे आहेत. आता ते कॉलम पाहूयात. 1 सिलॅबलमध्ये कोणते वर्ड्स येतील. वर्क, लीव, फुल, डुअर, वे, ग्रेट, अवेल, ब्रॉड. 2 सिलॅबलमध्ये स्टोरी, मेनी, कम्प्लीट, ग्रेट, रेडी, हॅपी, बिल्डिंग, एक्सिलेंट, ओनरशिप, आर्किटेक्ट. 3 सिलॅबलमध्ये परफेक्शन, क्वालिटी, मेजरमेंट, मटेरियल, कम्प्लीट, डॉक्युमेंट्स. मोर दॅन 3 सिलॅबल रिस्पॉन्सिबिलिटी, सफिशियंट, सबसिक्वेंटली. अशा प्रकारे आपल्याला हा कॉलम पूर्ण करायचा आहे. 5th क्वेश्चन आहे यामध्ये ए वर्ड्स दॅट हॅव द सेम साऊंड ऑर प्रोनाउन्सिएशन बट differ in spellings and meanings are called homophones. For example, here pick out from lesson homophones of the following words. म्हणजे काही शब्दांचा उच्चार सारखा आहे परंतु त्यांची स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळा निघतो. तर या ठिकाणी आपल्याला
हेअर आणि हेअरचं उदाहरण दिलेलं आहे. तर असे शब्द म्हणजेच होमोफोन्स आपल्याला पाठातील शोधून काढायचे आहेत आणि लिहायचे आहेत. तर या ठिकाणी दिलेले आहे. फर्स्ट आहे वेस्ट, याचा येईल वेस्ट. यामध्ये आपल्याला उच्चार सारखाच येईल परंतु त्याची स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळा येईल, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सेकंड आहे न्यू, याचा येईल न्यू. थर्ड लूज, लूज. 4 आहे मेड, मेड. 5 ग्रेट, ग्रेट. या शब्दांचे उच्चार सारखेच आहेत. 6 आहे ओन, ओन. 7 आहे साईट, साईट. 8 आहे वीक, वीक. 9 आहे वूड, वूड. आणि 10 आहे सी. या ठिकाणी सीची स्पेलिंग SEE पाहिजे, ते एकदा करेक्शन करून घ्या. B. Select any 3 pairs of homophones from above and make simple sentences of your own to show the difference in their meaning. म्हणजे आत्ता जे आपण होमोफोन्सच्या जोड्या बघितलेल्या आहेत त्यातील कोणत्याही 3 जोड्या घ्यायच्या आहेत आणि त्याचे वाक्य तयार करायचे आहे. यामध्ये फर्स्ट आहे, यामध्ये एक दिलेला आहे, शी पुट बोथ हर हँड्स ऑन हर वेस्ट. सेकंड, आय डोंट लाईक टू वेस्ट माय मनी ऑन हिज टॉय. आता वेस्ट या दोन्ही शब्दांचा उच्चार सारखा आहे परंतु स्पेलिंग आणि मिनिंग या ठिकाणी वेगवेगळे दिसून येतील. सेकंड आहे, यामध्ये फर्स्ट, आय न्यू ऑल हर फॅमिली मेंबर्स. सेकंड आहे, शी हॅज बॉट अ न्यू बायसिकल. तर न्यू हा एकच उच्चार आहे परंतु स्पेलिंग आणि अर्थ या ठिकाणी भिन्न दिसून येतील. थर्ड आहे, यामध्ये फर्स्ट, आवर मेड ऑलवेज मेक्स हेल्दी फूड. आणि सेकंड आहे, वी मेड अ ह्यूज पेंटिंग. तर या ठिकाणी देखील या दोन्ही शब्दांचा अर्थ आणि स्पेलिंग वेगवेगळी निघते. सिक्स्थ क्वेश्चन आहे, ऑलवेज डू युअर बेस्ट. व्हॉट यू प्लांट नाव यू विल हार्वेस्ट लेटर. राईट अ पॅरेग्राफ ऑन द अबोव टॉपिक विथ अँड इंटरेस्टिंग एक्झाम्पल ऑफ द सेम. म्हणजे जे तुम्ही पेराल तेच उगवेल किंवा त्याचं फळ तुम्हाला नंतर मिळेल. तर या विषयावर एखादं आपल्याला चांगलं उदाहरण देऊन एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. तर पाहूया. नो पेन नो गेन. Man is the architect of his own future. If you go on working hard sincerely, you will get the fruits of your work in future. Whatever you position in the society, in the beginning you strive and reach the highest position that others will envy. If you do good deeds, you will be rewarded with good life sooner or later. We cannot sow something bad or evil and hope to reap another harvest. If a man plants virtue, purity, and moral values, he will pluck golden fruit of success and supreme happiness. The student who desires good marks and great success should put enormous efforts to reach that destination. There are many great people in different fields who struggle against every odds in the beginning, but at the end they were rewarded with the good sweet fruit of life. Late Dr. Babasaheb Ambedkar, Dhirubhai Ambani, late Dr. Abdul Kalam and many others are the ideal example of this. Right action, thoughts will fetch the right result. In short, one will get an award in proportion to one's hard work and labor. Those who work hard and prevail in difficult days rise in their life. So whatever you do, do your best. That will bring your fortune, comfort, success, position and great achievement tomorrow.
आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या विषयाची लिंक दिलेली आहे. तर त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीच्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.